श्रीमाननीय विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आदरणीय सर्व मार्गदर्शक पाहुणे मंडळी यांना सर्वांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका, लहानथोर सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार। आज या मार्गामध्ये बाबांच्या कृपेमुळे आपण सर्वांचे दुःख दूर होऊन सर्वजण सुखमय जीवन जगत आहो, हे बाबाची कृपा आहे। माझ्या परिवारावर सुद्धा भरपूर दुःख होते आणि तीनही परिस्थित्या आमच्या परिवाराच्या खूप खराब होत्या। आईला मेडिकलच्या डॉक्टरांनी जीवित राहील अशी काही गॅरंटी घे नाहीत। वडिलाला व्यसन होते, मला सुद्धा बाहेरचं होतं। मी सुद्धा रात्री घराच्या बाहेर पडून जाण्याचा प्रयत्न करायचा। सर्व परिस्थितीनं खराब होत्या। माझ्या आईला लाकडी पुलावरचे शंकररावजी नाकाडे बाबाजी यांनी मार्गदर्शन केले। माझ्या आईची परिस्थिती खूप खालावली होती, सारवणसुद्धा करू शकत नव्हती घराचं, पण त्या बाबाजींनी 97 मध्ये आमच्या आईवडिलाला मार्गदर्शन केलं। तर हा मार्ग या गावात बी आहे किंवा या धर्तरीवर आहे असं काही माहीत नव्हतं, पण ज्यावेळेस या मार्गात जायचं म्हटलं तर या गावामध्ये कृष्णाजी खंडाडे या मार्गात होते। त्यांच्या घरी जाऊन ते बाबाची मोठी अनुभवाची पुस्तक वाचली। मला त्या पुस्तकेमध्ये अनुभव वाचून माझं संपूर्ण जीवन चांगलं होईल असं वाटलं आणि मग आम्ही मार्गात आलो। माझ्या आईची परिस्थिती सारवणसुद्धा करू शकत नव्हती, पण मार्गात येतो म्हटलं या शब्दात एवढी ताकद आली। माझी आई पांढरकवड्यावरून भूतेश्वर नगरपर्यंत राऊत गुरुजीच्या घरापर्यंत त्यावेळेस पायदळ चालत गेली। मार्गात येतो म्हटलं त्या दिवसापासून आमच्या घरचे दुःख दूर होऊ लागले आणि मार्गात आल्यानंतर साध्या कार्यामध्ये आमच्या घराचे संपूर्ण दुःख दूर झाले। तीनही परिस्थित्या सुधरू लागल्या। भगवंताच्या कृपेनं आमचा परिवार सुखी झाला। त्यावेळेस काही वर्षानंतर आम्हा तिन्ही भावाचे लग्न झाले। मला असा एक विचार पडला होता की भगवंतानं बाबानं आपल्या परिवाराला वाचवून चांगलं सुखमय जीवन जगवून दिलं, तर आपण बाबासाठी काही करू शकत नाही बुवा। म्हणून गावच्या सेवकालाचा विचार घेऊन या गावामध्ये एक जनरल सेवक संमेलन करायचं असा विचार आला आणि आम्ही 2014ला एक जनरल कार्यक्रम केला। त्याच्या अगोदर माझी मुलगी लहानपणी मरता मरता टाक्यात डुबली होती, तीसुद्धा मरता मरता वाचली। मुलगा कार ॲक्सिडेंटमध्ये कारच्या धडकेने वर उडाला आणि डांबरी रोडवर खाली पडला।
त्यावेळेस माझे 3 दिवसाचे की 7 दिवसाचे कार्य सुरू होते. बिना 1 रुपयाच्या दवाईनं माझा मुलगा त्वरित चांगलाच राहिला, काही इजा झाली नाही. आता यावर्षीसुद्धा 12 वर्षाचा कार्यक्रम म्हणजे त्याग आला. त्या त्यागामध्ये पहिल्याच दिवशी माझी मुलगी कॉलेजला जात असताना ॲक्सिडेंट झाला. त्या मुलीचा गुडघा घुटणा फुटून गेले होते, रक्ताचे डल्ले निघत होते, पायावर खूप सूजन आली होती. ते मुलगी स्वतः उठू नव्हती शकत. माझा लहान भाऊ जाऊन नागपूरवरून आणलं आणि घरी जेव्हा आणलं तेव्हा एवढी अकळण आणि सूजन होती का त्या पोरीला खूप त्रास होता. तर मी त्याच वेळेस त्या दिवशी पडोळे काकाजी टालवाले यांच्याकडे गेलो. त्यांना माहीत होतं बाबाचे अनुभव, आईचे अनुभव. त्यांनी सांगितलं, दादा म्हणे तुझा त्याग पूर्ण होईन म्हणे, तुझी इच्छा आहे म्हणे, तू भवनामध्ये जाऊन एकदा बोलून घे म्हणे आणि नंतर वापस ये म्हणे. भवनात गेलो, लांजेवार साहेबाला सांगितलं. लांजेवार साहेबांनी सांगितलं काही चूक झाल्यास माफी मागा म्हणे आणि भगवंताला सांगा म्हणे. मग अजून परत काकाजीकडे आलो. काकाजींनी सांगितलं की तू नुसती रक्षा आणि तेल त्या मुलीला लाव म्हणे, भगवंताला सांग म्हणे, तुझी मुलगी बरी होईन म्हणे आणि तुझा त्याग पण पूर्ण होईन म्हणे. बाबाची कृपा. ते पोरगी 8 दिवसाच्या बादमध्ये चालू लागली. घाव सोकत गेला आणि त्याग पूर्ण झाला. तरी पण अशी इच्छा होऊन गेली की बाबा आपल्यासाठी एवढं काही करते तर आपण बाबासाठी तर काही करू शकत नाही, पण या मार्गाचा बाबाचा प्रसार व्हावा म्हणून अजूनसुद्धा माझी इच्छा तयार झाली होती की आपण यावर्षीसुद्धा सेवक संमेलनाचा कार्यक्रम घेऊ. तर मंडळामध्ये आम्ही सर्व गावकरी मंडळींनी विचार करून मार्गदर्शक मंडळीच्या सह्या घेऊन अर्ज टाकला आणि त्या अर्जावर आम्हाला पहिले तारीख तर नाही भेटली, पण नंतर तारीख भेटली आणि तारीख मिळाल्याच्या नंतर कमी वेळ असल्याकारणानं माझ्याकडून एक चूकसुद्धा झाली. 4 तारखेला पत्र मिळालं, 5 तारखेला मीटिंग घेतली, 6 तारखेला पॉम्पलेट छापले, पण माझी बुद्धी काही तेवढी चालत नाही. मी मागच्या कार्यक्रमाचे पॉम्पलेट आणि पत्रिका पाहून त्यातले काही नावं बदलवून सन्यानी त्या अनेकवाल्याच्या प्रेसमध्ये दिले. त्यांनी कॉम्प्युटरमधून त्याला वाटलं की हे बी सिम्बॉल एकच आहे बा परमात्मावाल्याचं म्हणून त्यांनी कोण्यातरी शाखेचं सिम्बॉल या पत्रिकेत आणि पॉम्पलेटमध्ये टाकलं. जेव्हा ते लक्षात आलं, वाटोळ्यावरून अध्यक्ष साहेबाकडून माहीत झालं, आमच्या गावाजवळचे मार्गदर्शक व्यंकटकर साहेब यांनी मला फोन केला, पण त्यावेळेस भरपूर वेळ झाली होती. 70-75% पॉम्पलेट त्याच दिवशी आमचे वाटून झाले होते. त्यामुळं उर्वरित पॉम्पलेट आम्ही रोखू नाही शकलो आणि परवानगीसुद्धा घेतली की आता एवढूसे पॉम्पलेट आहे ते वाटू द्या. तर आमच्या गावाकडनं माझ्याकडनं हे जे चूक झाली, ह्या
चुकीची मंडळाला माफीनामा म्हणून एक आम्ही बॅनर छापलं. मंडळाच्या आदेशानुसार आम्हाला या चुकीची भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील, मानत्यागी बाबा जुमदेवजी क्षमा करतील आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संपूर्ण कर्मचारी माफ करतील आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व सेवक सेविका सर्व मंडळी आमच्या चुकीला माफ करतील. आणि आता आज माझ्याकडे 6:30 ते 8पर्यंत हवन झालं, नंतर रॅली निघाली. आता सेवकांचा सोहळा पाहून मला समाधान वाटते. सर्व सेवकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.